करायला हवा. अहो 6 डिसेंबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. साहजिकच आहे की देशातील लाखो लोक त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईच्या चैत्यभूमीवर जातात, परंतु हे मनुवाद्यांना सहन झाले नाही. त्यांनी 6 डिसेंबर 1992 ला बाबरी मस्जिद पाडून समाजात मोठी दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हे मनुवादी लोक येथेच थांबले नाही, तर 26 नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो, मानव मुक्तीचा दिवस म्हणून साजरा करतो, हे देखील त्या मनुवाद्यांना सहन झाले नाही. त्यांनी कसाबला माध्यम म्हणून मुंबई हल्ला घडवून आणला. आहे 9 ऑगस्ट 2018 ला दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर दिल्ली प्रशासन व मीडिया समोर जाहीरपणे संविधानाला जाळण्यात आले. संविधान विरोधात घोषणा देण्यात आल्या. अहो 1950 मध्ये संविधान लागू झाले ते आज 2024 पर्यंत त्यात 105 घटना बदल केले. किती? 105. आपली लोक म्हणतात संविधानाला हात लावला तर हात तोडून टाकू, पाय तोडून टाकू. याचा आपण सर्वांनी विचार करायला हवाय. दरम्यानच्या काळात 105 घटना दुरुस्त झाल्यात. मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की आपण विचार करायला हवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशास लोकशाही राजघटना अर्पित करताना म्हणाले होते, पहिले राजा राणीच्या पोटातून जन्म घ्यायचा, तो आता सर्वसामान्याच्या मताने मतपेटीतून घेईल. परंतु आता काय आले आहेत? आता ईव्हीएम आले आहे. या ईव्हीएमने तर लोकशाहीचा घात केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की गुन्हेगार वो होता है जो गुन्हा सहत आहे, आणि आपण तेच करतोय. खरं तर एक छोटं उदाहरण देते. चंद्रयान 3 ला इस्रोच्या श्रीहरिकोटातून एका रिमोटच्या साह्याने त्याची दिशा, त्यातील बदल एका रिमोटच्या साह्याने केला जातो. तर ईव्हीएम सारख्या साध्या मशिनीमध्ये मताचा फेरबदलही केला जाऊ शकतो. याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा. खर तर मला म्हणावेसे वाटते की थोडा थोडा घोटाला करने वालों ने, थोड़ा थोड़ा घोटाला करने वालों ने इस बार हद ही पार कर दी. थोड़ा थोड़ा घोटाला करने वालों ने इस बार हद ही पार कर दी. लोकशाही का विनाश करके हुकुमशाही निर्माण कर दी. लोकशाही का विनाश करके हुकुमशाही निर्माण कर दी. ये मनुवादी विषमतावादी लोग मनुस्मृति को वापस लाना चाहते हैं. ये मनुवादी लोग मनुस्मृति को वापस लाना चाहते हैं और मनुस्मृति को वापस लाकर स्वतंत्र भारत को मिटाना चाहते हैं. स्वतंत्र भारत को मिटाना चाहते हैं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की घरी जा, आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, शासनकर्ते आपण जमात झालं पाहिजे. परंतु रुलर ही त्यांचीच, अपोजिशन ही त्यांचीच, आपलं काय याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा. मी जास्त काही बोलणार नाही. खर तर ताई, आपल्याला भाऊ असतो, आपण त्याला रक्षाबंधनला ओवाळायला जातो, भाऊबीजीला ओवाळायला जातो. एखादीला भाऊ नसला, तिला मानलेला भाऊ असतो, ती त्याला रक्षाबंधनला भाऊबीजीला ओवाळायला जाते. परंतु एक असा भाऊ आहे ज्या भावाने महिला जर गर्भवती असेल तर तिला पूर्ण पगार रजा मिळावी, बापाच्या इष्टेतीत समान अधिकार व हक्क मिळावा. तो भाऊ रक्ताचा नव्हता दादा, तो भाऊ रक्ताचा नव्हता, पण जो सदैव आपल्या पाठीशी राहिला तो भाऊ कोण आहे ताई? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले खरे भाऊ आहेत. कोणता आज तो आलाय ना, आता देवा भाऊ वगैरे नाही. याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा. खर तर या एरियातले सगळे सुजाण नागरिक आहेत. खरंच खूप आनंद वाटला या एरियामध्ये येऊन. आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून निश्चितच आपण एक प्रतिज्ञा करूयात. यापुढे जसं आपण ब्रिटिशांना देशातून हाकलून लावले, तसं या विषमतावादी लोकांना देखील हाकलून लावूयात. खरं तर एक मुद्दा सांगते मी तुम्हाला. आपण 1 जानेवारीला विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी जातो. हे देखील त्या मनुवाद्यांना सहन झाले नाही, म्हणून त्यांनी 1 जानेवारी 2018 ला दंगल घडवून आणली. याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा. दहशत निर्माण केली. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार खूप महान आहेत.
आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर चालायला हवं, विचारावर चालायला हवं. म्हणून मला म्हणावे असे वाटते की भीम जी ने हमें बलवान बना डाला, भीम जी ने हमें बलवान बना डाला, हाथा न पाए वो चट्टान बना डाला. भीम जी ने हमें बलवान बना डाला, हाथा न पाए वो चट्टान बना डाला. अरे मेरे भीम जी के संविधान का करिश्मा तो देखो, अरे मेरे भीम जी के संविधान का करिश्मा तो देखो यारो. जिन महिलाओं को अछूत कहा जाता था उन्हें प्रधानमंत्री और राष्ट्रपति बना डाला, प्रधानमंत्री और राष्ट्रपति बना डाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आपण प्रेरणा घेऊन पुढे जाऊयात आणि नेहमी त्याच्या कार्यक्रमांचं, प्रबोधनाचं कार्यक्रमाचे आपण आयोजन करूयात. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आपण संकल्प करूयात की आपण पुन्हा भारताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत म्हणजे लोकशाहीचा भारत निर्माण करूया. खर तर लोकशाही मिटवण्याचं काम चालू आहे, याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा. दुर्दैवाची गोष्ट काय आहे तुम्हाला सर्वांना सांगते. महापरिनिर्वाण पूर्व संध्येत आपण अभिवादन करण्यासाठी येतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जातो. परंतु आझाद मैदानावर विषमतावादी लोकांनी आपली सत्ता स्थापन करून महापरिनिर्वाण पूर्व संध्येच्या दिवशी जयघोष केला, आनंद साजरा केला. याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा. 6 डिसेंबर 1992 ला पण तेच झालं. बाबरी मस्जिद पाडून या लोकांनी जयघोष साजरा केला, आनंद साजरा केला. याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा. घराघरात संविधान असायला हवं. मला म्हणावेसे वाटते की हर घर तिरंगा घर घर संविधान, हर घर तिरंगा घर घर संविधान. आजची जर आपण गोष्ट बघितली तर ब्रिटिशांनी त्या काळात मिठावर टॅक्स लावताच देशातील लाखो लोकांनी दांडी आंदोलन केले होते. परंतु आज ते आपले सरकार शिक्षण व खाण्यापिण्याच्या वस्तूंवर जीएसटी रूपाने टॅक्स लावते, तरीही जनता गप्प का असा मला प्रश्न पडतो. हा प्रश्न मलाच नाही तर पुन्हा निर्माण झाला देखील गरजेचा आहे.